तर गुड मॉर्निंग गाईज. आज वेळ झालेली आहे 5:51 निघालेलो आहे आता. तर बघूया आता इकडनं कोणती बुकिंग लागते नाही लागते. कालची व्हिडिओ मला वाटतं अर्धीच मी शूट केली, कारण का काल जरा KDMC मध्ये काम होतं, तर ते करण्यामध्ये जरा माझा जास्तच वेळ निघून गेला. तर पुढची व्हिडिओ मी बनवली पण नाही आणि ऍक्च्युली घरी जायच्या अगोदरच मित्र भेटला, मग मित्रासोबत निघून गेलो. ठीक आहे, आता बघूया. जातोय आता जो आपला नेहमीचा नेहमीचा स्पॉट आहे तिथे जाऊन थांबतो. जी पण बुकिंग लागेल ती इकडून बाहेर निघण्यासाठी घेईन मी आणि काम सुरू करेन. काल काम चांगलं झालं होतं, म्हणजे काल खूप कमी तासात चांगलं काम झालं होतं, पण नंतर काम होतं तर मी नाही गेलो. तर ठीक आहे, बघूया आज जर कोणती चांगली बुकिंग लागली. आता मला वाटतं 10-15 मिनिटातून बुकिंग लागली तरी बरं होईल. इकडनं निघून जाईल. सकाळी यायचे बुकिंग लागायची वांदे. एकदा बुकिंग लागली की मग 11 वाजेपर्यंत कंटिन्यू बुकिंग लागत असत. भले पीक मध्ये थोडी ट्रॅफिक असते, पण ठीक आहे. जे पण काय काम असतं ते आपलं 11 वाजेपर्यंतच होतं. त्यानंतर फक्त बसून राहायचं असतं बस बुकिंगची वाट बघत. तर ठीक आहे, बघूया आता आपल्याला कोणती बुकिंग लागते. आणि आज आपण सर्वप्रथम घेऊया चहा. तर मित्रांनो, चहा पिऊन झाला आणि आता आपल्याला सांताक्रूजची बुकिंग लागली. तर चाललोय आता पिकअपला. तर पिकअप थोडासा लांब आहे, मला वाटतं 7-8 मिनिटं होता, पण थोडं मी आलो पुढे. तर तेच त्यांनी कन्फर्म केलं की येणार की नाही, कारण का चिंचपाड्या गावामध्ये पिकअप. तर ठीक आहे, जातो आता पिकअप करतो. अगोदर मला वाटतं त्यांच्या 2 कॅब कॅन्सल झाल्यात, म्हणून त्यांनी शुअर केलं की येतोय की नाही. तर जातो. ठीक आहे, आता सांताक्रूजला जाईल इकडनं आणि बघेल मग कसं काय पुढून काम. कारण का मला वाटतं 8च्या अगोदर आपल्याला म्हणजे मुंबईला पोहोचलंच पाहिजे त्या साईडला जर काम करायचं असेल तर. कारण का मग नाहीतर मग पूर्ण टाइम एक तर शिवफाट्याच्या ट्रॅफिक मध्ये जाईल, नाहीतर मग त्या ठाण्याच्या जो आपला तिरंगाचा ब्रिज आहे तिथून पूर्ण ट्रॅफिक असतो 8 नंतर. तर 8च्या अगोदर तिथे पोहोचलो तर म्हणजे ते दोन्ही एक क्रॉस झाले तर ठीक आहे, नाहीतर मग अडकून राहणार आणि 1-1.5 तास असंच बाहेर जाणार. तर ठीक आहे, आता जातो. केलाय आता मी ऍक्सेप्ट. आता जातो तिकडे ड्रॉप करतो आणि मग बघू सांताक्रूज वरून काय बुकिंग लागतात. असं पण 11 वाजेपर्यंतच काम करायचं असतं, म्हणजे 11 नंतर बुकिंग स्लो होऊन जातात. तर ठीक आहे, बघूया आता की 11 पर्यंत आपलं कितीपर्यंत काम होतं, त्यानंतर कळेल की पुढचं काम कसं होईल. कारण का 11 नंतर खूप म्हणजे वाजतात बुकिंग, पण त्याच 180-200 अशाच बुकिंग वाजतात आणि ते पण मला वाटतं 1-1.5 तास असं ट्रॅफिक मध्ये असतं आणि नाही आपल्याला परवडत, किंवा आपण नाही अशा बुकिंग घेऊ शकत. ज्या साईडला आपल्याला जायचं असेल त्या साईडची बुकिंग असेल तर काय वाटत नाही, अर्धा-पाऊण तास पण लेट झालो किंवा काय पण असेल तरी मग फेअर मॅटर नाही करत ज्या साईडला आपल्याला जायचं असेल तर ठीक आहे. आता या साईडची जर बुकिंग घेतलेली आहे मी, आता बघू तिकडनं कसं काय. मला वाटतं सकाळी मी पहिल्यांदाच चाललो सांताक्रूज साईडला. तर ठीक आहे, बघूया आता तिकडनं. तर मित्रांनो, झाली आपली सांताक्रूजची ट्रिप कम्प्लीट आणि आपल्याला त्याचे मिळाले जवळपास 900 रुपये. तर ठीक आहे, आता बघू इकडनं कोणती ट्रिप लागते. आता उबर पण मी ऑन करतो. उबर ऑन नव्हतं माझं, आता उबर मी ऑन करून घेतो. तर बघूया आता इकडनं जी पण ट्रिप भेटेल छोटी मोठी फटाफट कम्प्लीट करत जाईल आणि मग नंतर आपलं काम कुठपर्यंत जात आहे आणि आपण कुठपर्यंत थांबतोय बघू. पण आता ज्या पण ट्रिप भेटेल त्या फटाफट कम्प्लीट करा, कारण का 8 नंतर मला वाटतं पीक आवर्स चालू होऊन जाईल. तर त्या अगोदर बघू आता कोणती ट्रिप भेटते का आपल्याला इकडनं. तर मित्रांनो, फायनली आता माहीमची बुकिंग घेतलेली आहे. बाकी इकडनं चर्चगेट लोअर पर्यंत त्याच बुकिंग वाजत होत्या आणि नरिमन पॉईंट मध्ये त्या बुकिंग नाही घेतल्या मी तिकडनं, कारण का बुकिंग इकडनं पण बुकिंग नव्हती भेटणार, पण सकाळचा वेळ होता, बाहेर निघायचं होतं म्हणून बुकिंग घेतली मी. आता ठीक आहे, घेतली आहे माहीमची बुकिंग, ऍक्सेप्ट केली. आता इकडनं जातो माहीमला. माहीमवरून बघूया आता कसं काय कोणती बुकिंग भेटते. मी तर मोठीच एक बुकिंग घेण्याच्या म्हणजे विचारात असेल, कारण का एक मोठी बुकिंग घेतली की जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त काम आपलं होऊन जाईल. तर आता ही एक छोटी बुकिंग आहे, पण यानंतर मी ही मोठी बुकिंग घ्यायचा ट्राय करेन पीक आवर्स मध्ये आणि तोपर्यंत मला वाटतं 1,500च्या पुढे काम होऊन जाईल जर मला मोठी बुकिंग भेटली तर. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया आता आपल्याला इकडनं कशी बुकिंग भेटते. पहिले माहीमला तर जाऊया. तर मित्रांनो, माहीमला आलेलो. आता काय बुकिंग नाही लागत इकडनं. भाई कंटाळलो, सगळ्या फोर्ड काला घोडा येते आणि प्राइस पण एकदम म्हणजे जवळ इथून ते जास्त प्राइस नाही दाखवते. तर आता डायरेक्ट BKCचीच बुकिंग घेतली. तिकडनं पण काय भेटणार नाही, पण बघू आता पुढचं पुढे. पण BKCला जाऊया आता. काहीच बुकिंग आहे, दोन्ही बुकिंग घेऊन मला वाटतं मी चुकी केली आहे. तर ठीक आहे, आता बघूया काय BKCला जातो आणि मग BKCला नाही काम करणार, पुढे जाईल प्रियदर्शनीच्या इथे. तर बघू आता तिकडनं पुढे कसं काय.
तर मित्रांनो BKC वरून प्रियदर्शनीच्या इथे आलो. एकदा मला कमीत कमी अर्धा तास झाला इथे. बुकिंगच नाही लागत. आता एक डोंबिवलीची बुकिंग लागलेली, फेअर पण चांगला होता, 850 रुपये. मला वाटतं रॅपिडोमध्ये लागली होती. तर मी ॲक्सेप्ट पण केली, गाडी स्टार्ट केली, तेवढ्यात बुकिंग कॅन्सल. भाई काय माहिती, 3 मिनिटावरतीच होतं पिकअप लोकेशन, तरी कॅन्सल केली बुकिंग. मला वाटतं उबर वगैरे काहीतरी एक सोबत 2-3 कॅब त्या लोकांनी केल्या असतील आणि त्यामध्ये त्याला कोणती तरी कमी प्राईसमध्ये भेटली असेल, असं काहीतरी झालं असेल म्हणून ती कॅन्सल झाली, किंवा अजून काय असू शकतो इश्यू. तर ठीक आहे, बघूया आता इकडनं कधीपर्यंत बुकिंग नाही लागत. एक आजूबाजूची कुठली पण भेटली तरी निघून जाईल. काम तर काय झालं नाही आपलं. तर बघूया. मला वाटतं पहिल्या 2 बुकिंग घेतल्या, त्यात चुकी केली. ती सांताक्रूजची बुकिंग सुरुवातीलाच घ्यायला नको होती, कारण का तिकडनं बुकिंगच नाही लागले. मग मी LTTच्या इथे आलो, पण तिकडनं मला एक बुकिंग लागली. ती पण चांगली बुकिंग होती. चकालाची 450 रुपये होते. मला वाटतं 35 मिनिटाची बुकिंग होती, पण भाई त्यांचं सामान एवढं होतं की गाडीत बसत नव्हतं. मग नंतर मी क्लायंट लोकेट केला, त्यांनी 15-20 मिनिटं घालवली. त्यानंतर त्यांनी कॅन्सल केली की सामान बसत नाही गाडीत, आणि मग मोठी आर्टिगा गेली, तर कॅन्सल केली. भाई कॅन्सलेशन चार्ज नाही, काय नाही, असंच ओलाचं काम आहे. तर तरी पण कॅन्सलेशन चार्ज नाही भेटला. तर जू वगैरे याच बुकिंग लागतात. ठीक आहे, बघूया आता इकडनं कधीपर्यंत बुकिंग लागते, कंटाळा आला आता. तर लागली चांगली बुकिंग तर घेऊन निघून जाईन. जवळपासची पण असेल ना, घाटकोपर, मुलुंड, भांडूप, ठाणे, जे पण काय असेल ते घेईन बुकिंग. पण इकडनं निघायला तर बुकिंग मिळाली पाहिजे. आणि बुकिंगच नाही, ज्या वाजता ज्या जू आणि ज्या बाजूला BKC त्याच बुकिंग वाजतात. तर ठीक आहे, बघू आता ज्या पण चांगली बुकिंग लागेल ती घेऊन निघून जाईल. हे बघा BKC त्याच बुकिंग वाजतात. तर मित्रांनो आता 1.5 तास झाला इथेच उभा आहे मी. भाई बुकिंगच नाही लागतात त्या फोर्ड बीड त्याच बुकिंग लागतात आहेत, आणि त्या बुकिंग नाही घेतल्या मी. फोर्ड आणि जू वगैरे त्याच बुकिंग लागतात आहेत. भाई काय समजत नाही इकडनं काय करू आता. कुठे जाऊ ते पण बाजूला गेलो तर BKC आहे, BKC वरून पण काय लागणार नाही. मला वाटतं पुढे चेंबूरला जर गेलो तर तिकडचं पण गॅरंटी नाही. तर बघू आता, अजून एक 10-15 मिनिटं वाट बघतो इकडनं बाहेर निघायला. पण जर बुकिंग भेटली छोटीशी पण, घेऊन निघून जाईन. बघू अजून किती वेळ लागतोय, नाही तर मग असते आता मी थोडंसं पुढे जातो, मूव्ह करतो. तर मित्रांनो बुकिंग तर नाही लागली, पण आपल्याला जे आपण फर्स्ट बुकिंग घेऊन गेलो होतो त्यांचा कॉल आला होता. तर सांताक्रूजला ते बोलतात येणार का, त्यांना घरी जायचं आहे. तर अशी पण मला बुकिंग नाही लागत. आता जातो MT तिकडनं सांताक्रूजला, आणि मग त्यांना घेतो आणि मग घरी जातो. चला तर मित्रांनो जाऊया आता, करूया पिकअप. ऍक्च्युली मला वाटतंय की काम पण आज काय होतच नाही, बुकिंगच लागत नाही, आणि तब्येत पण एकदम खतरनाक माझी खराब होत आली. तर काय माहिती उद्या मी येतो का नाही कामाला, कारण का आताच मला ताप सारखं वाटतंय आणि असं एकदम कसं तरी होतंय, आणि पाय बी पण दुखायला लागलेत, गाडी चालवायला नाही जमते. तर बरं झालं त्यांचा कॉल आला. ऑनस्ट जर त्याच्या वसई विरार नाही भाई, या ट्रिप तर नाही घेणार आहे आपण वसई विरार. तर ठीक आहे, जातो आता त्यांनाच पिकअप करतो. 1 वाजेपर्यंत ते येतील खाली. मला वाटतं मी त्याच्या अगोदरच पोहोचून जाईल तिथपर्यंत. तर त्यांनाच घेतो आणि जातो घरी, आणि मला वाटतं आपलं काम पण लेवल 7 मध्ये होऊन जाईल. तर ठीक आहे, तेच करतो. अशा तर बुकिंग नाही लागत आहे, नशीब कॉल आला ते बरं झालं. चला तर जाऊया आता, त्यांना करूया पिकअप. तोपर्यंत मध्ये आपण गप्पा मारूया जर ते नाही आले तर. तर मित्रांनो झालेला आता तो पण ड्रॉप, आपण आलोय घरी. बघा ओलामध्ये आज आपले फक्त 1520 रुपये झालेत, आणि 1000 रुपये त्यांनी आपल्याला आता जो पर्सनल ड्रॉप मारला तो. तर ठीक आहे, आता आलोय घरी. आता जातो घरी, जेवतो, आराम करतो, झोपतो, संध्याकाळी उठून व्हिडिओ एडिट करूया. तर ओव्हरऑल ठीक काम झालेलं आहे. म्हणजे एक मला वाटतं अजून करू शकलो असतं, पण ती पण जीप मला बुकिंग लागली, ती चांगलीच बुकिंग होती. बरं झालं त्याचा कॉल आला मला, नाहीतर मला वाटतं मी लटकलो असतो 4-5 वाजेपर्यंत. पण बरं झालं कॉल आला मला. तर ठीक आहे, बघूया आता आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे. तर मित्रांनो ओलामध्ये झालेत आपले 1520 आणि प्लस ओलामध्ये झालेत आपले 1520 आणि प्लस 1000 रुपये ऑफलाईन. तर 2500 रुपयाचं काम झालेलं आहे ओव्हरऑल, मायनस 500 रुपयाचा CNG गेला. CNG खूप आहे गाडीत. मायनस 66 रुपीज ओलाचे. उबर तर चालवलं नाही. तर ओव्हरऑल आपलं 1900 रुपयाचं काम झालेलं आहे. बघा CNG पण बघूया आपण किती आहे गाडीत. बघा अर्ध्यापेक्षा जास्त CNG आहे गाडीमध्ये. तर CNG तसंच बाकी होता, आणि 1954 रुपयाचं काम झालेलं आहे. ठीक आहे, काम पण वाईट नाही.